तू भेटशी नव्याने या मालिकेचा 32वा रिव्ह्यू आणि 20 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। तर सुरुवातीला आपण बघतोय गौरीने आज तिच्या क्लासरूममध्ये एंटर केलंय। तिचा पहिलाच दिवस आहे, पण हे जे हाय क्लास सोसायटीचे मुलं आहेत ना, ह्या मुलीचं नाव आहे डॉली। तिला काही गौरी सहन होईना। गौरी वर्गामध्ये यायच्या आधीच त्या डॉलीने ठरवलंय की मॅनेजमेंटने हिला काय ऍडमिशन दिलं कोणास ठाऊक, पण तिला बघितल्यावर येतो तिला राग, त्यामुळे गौरीला खूप त्रास द्यायचा। आणि त्या ठरल्याप्रमाणे हे गौरीला कोणीही तिथे बसायला जागाच देत नाही। आता गौरी इकडे तिकडे बसायला जागा शोधत असते बेंचवर। आता तिला एक जागा मिळते, तर डॉलीने तिच्या पाण्याची बॉटल तिथे मुद्दाम सांडली आणि तिला म्हणते सॉरी, चुकून सांडली ग। आणि आता गौरी तिच्या रुमालने ती जागा स्वच्छ करते आणि तिथे जागा घेते। आता तेवढ्यात तिथे अनु येते आणि अनु गौरीला बघून खूप खुश होते। दोघी जणी आनंदाने एकमेकींशी गप्पा मारत असतात। तेवढ्यात या सगळ्यांनी गौरीला पुन्हा एकदा त्रास द्यायचं असं ठरवलंय। आता त्यांनी काही पेपरची विमानं केली आहेत आणि गौरीला समोसेवाली, कॅन्टीनवाली असं चिडवतायत। फुकटी, फुकटी म्हणजे तिने स्कॉलरशिप घेतली आहे म्हणून ती फुकटी। तेवढ्यात निनाद सरांचा लेक्चर सुरू झालाय। निनाद सर तिथे आले आहेत आणि त्यांना दिसतंय की क्लासरूममध्ये खूपच कचरा आहे। ते म्हणतात, अरे च्या, आज क्लास स्वच्छ नाही झाला का? गौरी काहीच बोलत नाही, पण आता गौरीला वाईट वाटत असतं खूप। आता निनाद सर विचारतात, हे सगळं कोणी केलंय? त्यांनी ते एक पेपरचं विमान उचललंय आणि त्यावरती फुकटी कॅन्टीनवाली असं लिहिलेलं असतं। डॉलीला उभं करतात ते। डॉली म्हणते, सर मला नाही माहिती कोणी केलं हे सगळं। निनाद सर म्हणतात, खरं खरं कबूल करा, नाहीतर प्रत्येकाची तक्रार करेल मी प्रिन्सिपल सरांकडे। कोणी केलंय हे सगळं? अनु म्हणत असते, गौरी बोल ना, सांग ना तू। निनाद सर गौरीला उभं करतात। गौरी कोणी केलंय हे? गौरी म्हणते, सर जाऊ द्या ना, सोडा ना हा विषय, त्यांच्याकडनं हे चुकून झालं असावं कदाचित। आता असं बोलल्यानंतर ही डॉली तिच्याकडे रागाने बघते अजून। खरं तर गौरीने यांना माफ केलं। या गोष्टीचा डॉलीला जरा म्हणजे काय म्हणता येईल, चांगलं वाटायला पाहिजे होतं, पण डॉली मात्र गौरीचा आणखीन रागराग करायला लागली आहे। कारण निनाद सर तिला म्हणतात, बघ डॉली, शिक काहीतरी गौरीकडनं, आणि हा सगळा कचरा आहे ना तुझ्या हाताने डस्टबिनमध्ये टाक। आता डॉली राग बघते गौरीकडे आणि तो डस्टबिनमध्ये टाकते कचरा आणि मनाशी ठरवते, हिच्यामुळे माझा आज अपमान झालाय, हिचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही, मी हिला सोडणारच नाहीये। प्रेक्षकांनो, खरं तर स्कॉलरशिप घेतलेले विद्यार्थी म्हटल्यावर खूप प्राऊड फील व्हायला पाहिजे, पण खरंच असं होतं का, मला प्रश्न पडलाय। असो, अभिमन्यू सर खूप डिस्टर्ब असतात। ते विचार करतात, काही झालं तरी तिला बघताना तन्वीचे विचार मनात आणायचे नाही। अरे ती गौरी आहे गौरी, तन्वी नाही आहे ती। ते त्यांच्या विचारांच्या तंद्रीमध्ये चालत असतात। तेवढ्यात निनाद सर तिथे पाण्याची बॉटल भरायला येतात। अभिमन्यूला बघून ते म्हणतात, अरे अभिमन्यू सर म्हणतात, अरे जरा हळू बोल ना, तुला किती वेळेला सांगितलं मी कॉलेजमध्ये नको म्हणत जाऊस मला। निनाद सर म्हणतात, एवढ्या फॉर्मॅलिटीज कशाला करायच्या? अरे ती गौरी आहे ना रे, ती खूपच भारी आहे रे। अरे ती म्हणजे स्टुडंट म्हणून खूप बेस्ट आहे, पण माणूस म्हणून पण खूप चांगली आहे रे ती। अरे झालं असं की वर्गामध्ये काही मुलं टिंगल करत होते रे तिची, त्यांना शिक्षा करायला गेलो ना मी, तर मला नाही म्हणाली रे ती, आणि वर मला सांगत होती। अभिमन्यू सर म्हणतात, बस कर रे, मला काही सांगू नकोस हिच्याबद्दल। आता हे निनाद सर म्हणतात, जरा शांत हो, पाणी पी। अभिमन्यू सर म्हणतात, मला नकोय पाणी। निनाद सर म्हणतात, हे बघ अभिमन्यू, अरे गौरी आता या कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि तुझी सुद्धा। हे बघ, ती तुला वर्गात रोजच दिसणार आहे, त्यामुळे तुला जरा त्रास होईल। मला माहिती आहे तू विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देत नाहीस आणि तिचंही होऊ देणार नाही तुझ्या भूतकाळात। आता ते पुढे काही बोलणार, तेवढ्यात आता अभिमन्यू सर त्यांना रोखतात आणि म्हणतात, बस निनाद, थँक्यू सो मच। असं म्हणून आता ते त्यांच्या क्लासवर आलेत, म्हणजे गौरीच्या क्लासमध्ये आले। गौरी अभिमन्यू सर येण्याच्या आधीच बाप्पाला प्रार्थना करून घेते की बाप्पा, आता अभिमन्यू सरांचा लेक्चर आहे, जरा सांभाळून घे, मला आज काही पंगा नकोय। तुला तर माहिती आहे त्यांचं आणि माझं किती टशन येते। आणि तेवढ्यात अभिमन्यू सर हजर झालेत। गौरी आता जरा घाबरते आणि जरा गोंधळूनच जाते बिचारी। सगळे गुड मॉर्निंग करतात आणि नंतर गौरी मागावून उठते आणि गुड मॉर्निंग सर असं म्हणते। अभिमन्यू सर तिच्याकडे बघतात आणि नुसते हू म्हणून लगेच शिकवायला लागतात। अभिमन्यू सर शिकवत असतात की आजपासून आपण आधुनिक साहित्याला सुरुवात करत आहोत। आपण बघणार आहोत की आधुनिक मराठी काव्य कसं बदलत गेलं। मला सांगा, आधुनिक मराठी शतकाची सुरुवात कधीपासून झाली? अभिमन्यू सर गौरीकडे न बघता शिकवताय, पण आता या प्रश्नाचं उत्तर गौरीला येत असतं। गौरी हात वर करते, पण अभिमन्यू सर मुद्दाम गौरीला न विचारता इकडे तिकडे मागच्या बेंचर्सला विचारतात, काय रे तुम्हाला येतं का? काय गे तू सांग बरं। पण आता म्हणतात सगळेच जण, नाही सर आम्हाला नाही येत। आता सगळ्यांना विचारतात ते, काय रे तुम्हाला येतं का? पण नाईलाज असतो, आता त्यांना गौरीला विचारावंच लागतं, कारण दुसरं कोणी नाही, फक्त गौरीने हात वर केलाय। आता अभिमन्यू सर मान खाली घालूनच म्हणतात, सांग तू उत्तर।
गौरी म्हणते, सर 17व्या शतकामध्ये युरोपात औद्योगिक क्रांती झाली आणि मग आधुनिक काळाची सुरुवात झाली असं आपण म्हणतो, पण पण हे आधुनिक विचार आपल्या या शतकामध्ये येण्यासाठी जवळजवळ 19वे शतक उजाडले होते. गौरी जेव्हा हे उत्तर देत असते तेव्हा अभिमन्यू सरांना सारखी तन्वीची आठवण येते, कारण आता त्या काळात अभिमन्यू सर सारखे तन्वीकडे असे बघत असतात चोरून चोरून. इथे पुन्हा एकदा मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी ऐकवलंय. आता ही गौरी म्हणते, सर माझं उत्तर बरोबर आहे ना? आता हे सर त्यांच्या तंद्रीत असतात तन्वीच्या, ते म्हणतात हां हो बरोबर आहे, बस खाली. आता गौरी खाली बसल्यानंतर सर जरा डिस्टर्ब झालेत आणि अचानक ते म्हणत असतात की मराठीतली पहिली कादंबरी आणि यमुना ही त्या कादंबरीची नायिका, म्हणजे अचानक त्यांनी काहीतरी वेगळाच विषय सुरू केला. अचानक मराठी काव्याकडनं सर कादंबरी शिकवायला लागतात, तेव्हा सगळेच कन्फ्यूज होतात आणि एकमेकांमध्ये गप्पा मारायला लागतात. आता अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं? तास चालू असताना का बडबड करताय तुम्ही? डॉलीला उभं करतात ते. डॉली म्हणते की सर तुम्ही अचानक मध्येच कादंबरीबद्दल बोलत होतात ना, आपण आधुनिक साहित्याविषयी शिकत होतो, त्यामुळे मी जरा कन्फ्यूज झाली. आता अभिमन्यू सर मनात विचार करतात, अरे देवा, एवढा कसं काय वाहवत गेलो मी, असं काय होतंय मला? आणि अभिमन्यू सरांना अचानक खूप अनइझी व्हायला लागतं. त्यांच्या बॉटलमधलं ते पाणी घेतात आणि प्यायला लागतात. आता अनु उठते आणि म्हणते, सर तुम्हाला काही त्रास होतोय का? तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? आपल्या शिपाई दादांना बोलवू का मी? अभिमन्यू सर म्हणतात, नाही ठीक आहे, आपण कवितेविषयी बोलूयात, त्यांच्या काव्यभावात्मक विषयी बोलूयात, असं ते अडखळत बोलायला लागलेत आता. पण तरी सुद्धा अभिमन्यू सरांनी बराच वेळ शिकवल्याचा म्हणजे पुढे शिकवण्याचा प्रयत्न केलाय. आणि आता पुन्हा एकदा जेव्हा गौरीची आणि त्यांची नजराला नजर जाते तेव्हा अभिमन्यू सर पुन्हा डिस्टर्ब होतात आणि खाली मान घालून सतत तन्वीचाच विचार करतात. प्रेक्षकांनो, स्वतःचं म्हणजे हे पास्टमधलं प्रेम आहे त्यांचं, नंतर त्यांनी लग्न सुद्धा केलं नाही असं दिसतंय, त्यामुळे ते किती डेस्पेरेटली प्रेम करत होते तन्वीवर हे लक्षात येते. आणि गौरी अगदी जशीच्या तशी दिसते, त्यामुळे अभिमन्यू सरांना त्रास होणार हे साहजिक आहे. आता ते मनात विचार करतात, हे सगळं हिच्यामुळे होतंय. त्यांना पुन्हा त्रास झालेला बघून अनु म्हणते, सर तुम्हाला खूप त्रास होतोय, मी बोलवते ना आता शिपाई दादांना. मग आता सर म्हणतात, हो होतोय जरा त्रास, मला ॲसिडिटी झाली आहे बहुतेक, तुम्ही ना ती कविता वाचून ठेवा, मी आलोच. अभिमन्यू सर आता तिथून निघून जातात. क्लास चालू असताना मे बी हे सगळं पहिल्यांदाच झालंय. लगेच विद्यार्थी चर्चा करायला लागतात की असं कसं झालं, सरांनी कधीच असं क्लास सोडला नाही, ते कधी आजारी पण पडले नाही. आता ती डॉली म्हणते, सगळं या मुलीमुळे झालंय, ही बॅड लक घेऊन आली आपल्या क्लासमध्ये. आता इथली मुलं काय चर्चा करताय बघा प्रेक्षकांनो, हे जरा ओव्हर वाटलं. काही मुले म्हणतात की हिच्या अंगावरती ना जर्म्स असतील, हिच्याकडे म्हणजे हिच्या बॅगमध्ये भाज्यामधल्या आळ्या पण असतील. डॉली तर म्हणते ही दिवसभर त्या कॅन्टीनमध्ये असते ना, किती घामट वास येतो हिच्या अंगाचा. प्रेक्षकांनो, या बाकीच्यांपेक्षा गौरी खूप पॉश दिसते हा. असो, तर आता इकडे घरी गौरीने आता गौरी घरी दाखवली आहे तिच्या, आणि ती तिच्या भावाचं निबंध वाचन घेत असते. आता तो छोटू म्हणतो, माझ्या निबंधाचं नाव आहे माझे बाबा. आता गौरी म्हणते, अरे शीर्षक असतं निबंधाचं, नाव नसतं. तर या छोटूने त्याच्या बाबांविषयी काही मत व्यक्त केलंय निबंधामध्ये. त्याचे वडील कर्जबाजारी होऊन निघून गेलेत प्रेक्षकांनो घरातून. त्याने निबंधात लिहिलेलं असतं की माझं वडिलांचे नाव विघ्नेश पाचपुते आहे, मी त्यांचं नाव माझ्या सगळ्या वह्या पुस्तकांवर लिहितो, पण ते सगळं वह्या पुस्तकांपुरतंच असतं. मला सगळेजण विचारतात, तुझा बाप केव्हा येणार आहे? नाक्यावरचा पानवाला तर रोज विचारतो, तुझा पळपुटा बाप कुठे आहे? मला काही माहीत नसल्याने मी काही बोलत नाही. मुलांचे बाबा शूर असतात, पण काहींचे बाबा संकट आल्यावर पळून जातात, असं मला आता कळून आलंय. गौरी म्हणत असते, मन्या बस. पण मन्या पुढे म्हणतो, बाबा घराची काळजी करतात, मुलांना कपडे घेऊन येतात. आता त्याची आई संतापते आणि म्हणते, मन्या गप्पा बस, तुझ्या बापाने जीवाला घोर लावलाय हे तुला कळत नाही का? मेल्या अजून त्रास देतोस का मला? आता ती दडदड आणते त्याला. गौरी आता त्या मन्याला वाचवते त्याच्या आईच्या तावडीतनं आणि बाहेर घेऊन जाते. आणि इकडे गौरीची आई त्या तिच्या जावेला बाजूला करते आणि म्हणते, अगं काय शोभा, किती मारतेस त्याला, काय केलं लेकराने? आता ती म्हणते, वहिनी अहो तुमचा दीर पळपुटा गेला आम्हाला एकट्यांना सोडून, त्यापेक्षा आमची सुटका केली असती तर बरं झालं असतं. गौरीची आई म्हणते, अगं शोभा असं अभद्र बोलू नये, अगं सोन्यासारखं लेकरू दिलं ना तुला देवाने, असं संध्याकाळच्या वेळेला काय अभद्र बोलतेस ग? आता ही शोभा म्हणते, लेकरू कौतुक करताय तुम्ही? काही नाही हो वहिनी, ज्याचा त्याचा संसार ज्याचा त्याला महत्वाचा असतो. तुमचा दीर गेला पळून, उद्या तुमचं सगळं काही चांगलं झाल्यावर पैसा अडका असल्यावर तुम्ही काय आमच्याकडे बघणार आहात का? या गौरीची आई म्हणते, अगं असं नको बोलू शोभा, अगं हे काही तुमची जबाबदारी झटकणार नाहीये, आम्ही काही वाईट वागणार नाही ग तुझ्याशी. शोभा म्हणत असते, कोणाला माहिती तुमचा दीर नाही गेला का पळून, तसे तुम्ही जाताल पाठ लावून आम्हाला. असो,
तर आता इकडे गौरीने खूप छान समजवलंय मन्याला, हे बघ मन्या, जगातले कुठलेच बाबा कधीच वाईट नसतात रे. हा सीन खूप ऐकण्यासारखा आहे प्रेक्षकांनो. गौरी म्हणते, बाळा, अरे आपले बाबा आपल्या बाळाला त्रास होईल असं कधीच वागत नाहीत, मग तो मुलगा असू देत किंवा मुलगी. आपण कायम त्यांच्या काळजाचा तुकडाच असतो रे. आपल्याला कधी काही होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून ते नेहमी आपली काळजी घेत असतात. आपले पाय भाजू नये म्हणून तापत्या उन्हामध्ये स्वतःच्या पायातली चप्पल फक्त बापच काढून देऊ शकतो. आपलं पोटभर जेवावं म्हणून उपाशी पोटी एक बापच राहू शकतो. सणावाराला, चांगल्या दिवसांना आपण चांगले कपडे घालावेत, नवे कपडे घालावेत म्हणून बापच थिगळं लावलेला शर्ट घालतो. अरे मन्या, एक बाप आपल्या लेकरासाठी जे करतो ना, ते जगातलं कोणीच करू शकत नाही रे. ती आता तिच्या बाबांकडे बघून बोलत असते हे सगळं आणि तिचे बाबा तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असतात. इकडे ही शोभा मुद्दाम सिंपती कार्ड प्ले करतीये, म्हणजे आता मुद्दाम काय म्हणतात सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतीये. त्या जावेजवळ रडते आणि म्हणते, वहिनी, किती स्वप्न पाहिली होती हो मी लग्न झाल्यावर, माझ्या मुलाला मोठं करेल, मोठा साहेब बनवेल, मोठ्या घरात राहायला जाऊ आपण, पण माझा मन्या पोरका झाला हो वहिनी, आता कसं मोठं करणार आहे मी, सांग तूच वहिनी मला. गौरीची आई म्हणते, अगं आम्ही परके आहोत का तुझ्यासाठी, आपण सगळे मिळून मन्याला शिकू आणि त्याला मोठा साहेब करू, म्हणजे ही बाई यांच्या घरात राहते हे यांच्याच डोक्यावर उपकार आहेत. प्रेक्षकांनो, असं काहीतरी चालू आहे. गौरीची आई म्हणते, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत असे अभद्र शब्द तोंडातून काढायचे नाही आणि या बाईच्या मनासारखं झालंय, म्हणजे पुन्हा ही त्यांच्या डोक्यावर मिरे वाटायला तयार. असो, आता गौरी पुढे मन्याला सांगतीये, अरे मन्या, आपले बाबा जेव्हा असे वागतात ना, तेव्हा त्यांच्यावर काहीतरी संकट आलेलं असतं रे. आता तू सांग बरं मला, आपले बाबा संकटात अडकलेले असताना आपण त्यांच्याबद्दल असं वाईट बोलायचं का? गौरी मन्याला कन्व्हिन्स करतेय की तुझे वडील वाईट नाही आहेत, ते मनाने चांगले आहेत, पण काहीतरी त्यांच्यावर संकट आलंय म्हणून ते असे निघून गेलेत. आणि मन्याला ते पटलंय. मन्या त्याचे डोळे पुसतो आणि म्हणतो, ताई, आता मी तो निबंध खोडून मी पुन्हा लिहितो आणि मला कळलंय आता बाबा कसे असतात ते. आता गौरी म्हणते, पप्पी नाही द्यायची, आता सोडते तुला मी. हे मन्या, ज्या वेळेला तुझे बाबा परत येतील ना, त्यावेळेला ते काय करतील माहितीये का, तुझी पप्पी घेतील आधी. या मन्याला ना पप्पी घेतलेली आवडत नाही म्हणून गौरी त्याला चिडवतीये. आता प्रेक्षकांनो, इथे तर हा भाग आज संपलाय. छान होता ना आजचा भाग. मला नक्की लाईक करायला विसरू नका हो प्रेक्षकांनो, आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुढे आपण बघतोय ही डॉली गौरीच्या हात धुवून मागे लागली आहे. ते सगळे मिळून गौरीची रॅगिंग करताय. गौरी म्हणजे कॉलेजमधून जात असताना या गौरीने तिच्या पाठीला एक चिठ्ठी चिटकवली आहे. गौरी अभिमन्यू सरांजवळ जाते त्यांना पाणी वगैरे द्यायला. त्यांना म्हणते, हा ऍसिडिटीचा कमी आणि रागाचा जास्ती त्रास दिसतोय, आणि आता असं बोलून ती तिथून निघून जात असते. अभिमन्यू सरांचं लक्ष जातं तिच्या ड्रेसकडे आणि त्यावरती पाठीमागून लिहिलेलं असतं, मी अभिमन्यू सरांची चांगली जिरवली. आता अभिमन्यू सर या गोष्टीचा इश्यू करतात की गौरीला या रॅगिंगच्या त्रासापासून वाचवतात. हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. खरं तर अभिमन्यू सरांना निमित्त मिळालंय गौरीला काढून टाकण्याचं क्लासमधून. बघूयात आता ते काय करतायत ते. आवडलं ना प्रेक्षकांनो आजचा भाग ऐकायला? मग प्लीज लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कसा वाटला भाग मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.